जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या जागेमध्ये वाढ होणार आहे। तर तो जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्याच्या जागा वाढणार आहे, त्याचबरोबर किती पदे वाढणार आहेत आणि जागा वाढण्याचं कारण काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट किंवा पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन मोटिवेशनलचे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल। तर तुमचा वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर तो कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्याच्या जागा वाढणार आहेत। तर मित्रांनो, पुणे शहरच्या जागा वाढणार आहे। आता पुणे शहरच्या जागा वाढणार आहे तर नेमकं कारण काय आहे हे जागा वाढण्यासाठी आणि किती पदे वाढणार आहे। तर बघा, सर्वात प्रथम बघू आपण की काय कारण आहे जागा वाढण्याचं। तर तुम्हालाही माहिती आहे की पुणे शहर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे शहर एक महत्त्वाचं शहर म्हणून गणलं जातं। त्याचबरोबर वाढती लोकसंख्या, शिक्षणदृष्ट्या सुद्धा पुणे शहर अतिशय महत्त्वाचं आहे। जी वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, वाहतूक व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था हे अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून त्यासाठी पोलीस मनुष्यबळाची गरज हे प्रशासनाकडून व्यक्त होत आहे आणि ह्याची कुठंतरी पोलीसचे जे मनुष्यबळ आहे मित्रांनो, ते कुठंतरी कमी भासत असल्या कारणाने पुण्यामध्ये वेगळे काही पोलीस स्टेशन निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे। आता बघा, किती पोलीस स्टेशन नवीन निर्माण करण्यात आलेले आहेत। तर पुण्यामध्ये एकूण 5 पोलीस स्टेशन नवीन निर्माण करण्यात आलेले आहेत। आता ते कोणते आहेत, आता कोणत्यातून विभाजन झालं आहे आणि कोणतं आहे, काय परिपत्रकामध्ये म्हटलं आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघू। तर बघा मित्रांनो, पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवर नंबर 1 नरे पोलीस ठाणे, त्यानंतर लक्ष्मीनगर पोलीस ठाणे आणि तिसरा आहे मांजरी पोलीस ठाणे, चौथा आहे लोहगाव पोलीस ठाणे आणि 5वा आहे येवलेवाडी पोलीस ठाणे। असे 5 पोलीस ठाण्यांची निर्मिती नव्याने करायची आहे। तर पुढे बघा, अशी एकूण 5 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। आता यासाठी मान्यता देण्यात येत आहे, तर त्यामुळेच पुण्याच्या जागा वाढणार आहेत मित्रांनो। कारण 5 पोलीस स्टेशन असतील तर त्यासाठी पोलीस मनुष्यबळ सुद्धा लागणार आहे। मग त्यासाठी जागेमध्ये वाढ करावीच लागणार। तर बघा, कोणत्या पोलीस स्टेशनचं विभाजन करून तिथं नवीन पोलीस स्टेशन स्थापन करणार आहेत। सिंहगड रोडचं जे पोलीस स्टेशन आहे त्याचं विभाजन करून नरे पोलीस स्टेशन हे तिथं स्थापन करण्यात येणार आहे। तर त्यासाठी 166 मनुष्यबळांची गरज आहे। जे पोलीस 166 पोलिसांची तिथे गरज आहे। त्यानंतर बघा, येरवाडा पोलीस ठाणे याचं विभाजन होऊन लक्ष्मीनगर पोलीस ठाणे स्थापन करण्यात येणार आहे। तर त्यासाठी सुद्धा 166 पोलिसांची गरज आहे। तर पुढलं बघा, तिसरं आहे हडपसर पोलीस ठाणे। आता हडपसर पोलीस ठाण्याचं विभाजन करून मांजरी पोलीस ठाणे स्थापन करण्यात येणार आहे। त्यासाठी 166 जे अंमलदार जे पोलीस आहेत तिथे पाहिजे। तर बघा, चौथा आहे विमानतळ पोलीस ठाणे, त्याचं विभाजन करून मित्रांनो लोहगाव पोलीस ठाण्याचं स्थापना करण्यात येणार आहे। त्यासाठी सुद्धा 166 नवीन पोलिसांची तिथं नेमणूक करण्यात येणार आहे। तर बघा, 5वे जे पोलीस ठाणे आहे आणि त्याचं विभाजन करून कोणतं नवीन पोलीस स्टेशन स्थापन करणार आहे। कोंढवा व भारती विद्यापीठ पोलीस ठाणे याचं विभाजन करून येवलेवाडी पोलीस ठाण्याचं जी स्थापना करणार आहेत। तर त्यासाठी सुद्धा 166 पोलीस अंमलदार तिथे त्यांना हवे आहेत। तर त्यांची तिथं स्थापना करायची। तर बघा, त्यासाठी एकूण पद आहेत मित्रांनो 830 पदांची नवीन तिथे
830 पदं जे आहेत ते नवीन अगोदरचे पदं सोडून आता 830 पदं नवीन तिथं भरले जाणार आहेत, जेणेकरून 830 विद्यार्थ्यांना एक खूप चांगली संधी आहे ह्यासाठी की पुण्याला ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. तर 830 मुलांसाठी किंवा मुलांसाठी ही एक चांगली संधी आहे. तर अशी होती मित्रांनो अपडेट. ज्यांनी पुण्याला फॉर्म भरलेला आहे पुणे शहरसाठी, तर त्यांना एक जागा वाढणार आहे तिथल्या, आणि तुम्ही चांगली तयारी करा. आणि जागा पण चांगल्या पद्धतीने वाढणार आहेत. 830 जागा वाढणार आहेत, कारण तिथं 5 पोलीस स्टेशन नवीन निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासाठीच एवढे पद तिथं भरणार आहेत. तुम्हाला कारण सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेट घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.